रोजच्या सवयीच्या भाजी करायला कंटाळा येत नाही, त्या झटकी-पट होतात. पण एखाद्या वेळेस एखादी वेगळी रेसिपी करायला गेलं, तर थोडं म्हटलं मन थोडं धाकधूक राहतंच. तर आज पाहिजे होती हो ना मसाला भेंडी, कारण भाजीवाल्या आजीनी जी आहे ती भेंडी आम्हाला अर्धा किलो दिली होती. त्यामुळे एकदा मसाला भेंडी कर आणि एकदा साधी भेंडी कर असं यांनी म्हटले होते. आता रात्रीची वेळ होती, थोडा कंटाळा तर आलाच होता, तर पण करावी तर लागणारच आहे. म्हणून भेंडी स्वच्छ धुवून चिरून घ्यायला बसली. तर चिरताना असं लक्षात आलं, की भेंडी अगदी कोवळी अशी लुसलुशीत होती. त्याचे 2 काप करणार होती, पण मग त्याचे एका भेंडीचे 3 तुकडे करून मी मोकळी झाली. आता करायचा कंटाळा आलाच होता, पण करायची तर होतीच, तर मग अगदी शॉर्टकट घेतला. कोणताही मसाला भाजभूज न करता मी फक्त अद्रक, लसण, टोमॅटोची ग्रेव्ही केली. आता त्याला भाजीला ग्रेव्ही कशी येणार म्हणून त्यात 5-6 काजू टाकून घेतले. इकडे तेलात आपली भेंडी छान तळून घेतली आणि बारीक कांदा चिरून घेतला. भेंडी तळून झाल्यावर त्याच तेलामध्ये कांदा परतून घेतला. आपले बेसिक मसाले टाकले, त्यात थोडा गरम मसाला टाकला आणि जी ग्रेव्ही तयार केली होती ती त्यात टाकून दिली. तर ही ग्रेव्ही मात्र आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. कारण मी आता याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल टाकलं नाही, कारण आपल्याला भेंडीला भरपूर तेल आटलेलंच आहे. आता तळलेली भेंडी या ग्रेव्हीत आपल्याला टाकायची आहे आणि आणखी 5 ते 10 मिनिटं ही भाजी पुन्हा तेल सुटेपर्यंत होऊ द्यायची आहे आणि आपली मसाला भेंडी तयार आहे. आहे की नाही खूप इझी अशी रेसिपी. आता त्याच्यावर थोडा कोथिंबीर टाकून मी गार्निश करून घेतलं आणि आता जेवण करायला बसली. तशी तर मला मसाला भेंडी जास्त आवडत नाही. पण आता टेस्ट करून तर पाहावीच लागेल. तर टेस्ट केल्यावर मात्र असं वाटत नाही, की आपण कोणताही मसाला भाजभूज करून यामध्ये टाकलेला नाही. तर कधी मसाला भाजायचा कंटाळा आला असेल, तर असा शॉर्टकट नक्की घेऊन पहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.